नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. आज आहे दीप अमावस्या आणि आज आपल्याला ना कणकेचे दिवे बनवायचे आहेत. तर आजच्या दिवशी ना सगळे घरातले जितके दिवे आहेत ना, तर ते सगळे काढून घासून पुसून स्वच्छ केले जाते आणि त्याची आज पूजा केली जाते. आणि ही जी कणकेचे दिवे असतात ना, तर या दिव्यांनी लहान मुलांना औक्षण केलं जातं. असं केल्याने लहान मुलांना दृष्ट वगैरे लागत नाही असं म्हटलं जातं. तर आज ना आपण दिवे बनवून घेणार आहोत. तर अशा जुन्या पद्धतीने कोण दिवे बनवते हे नक्की सांगा. आता इंस्टाग्रामवरती ना नवीन दिव्याचे ट्रेंड चालू आहे, तर ते पण मी बनवणार आहे. शेवटी एक दिवा मी तसा बनवणार आहे. मला असं वाटते की तो दिवा जास्त वेळ जळेल की नाही माहिती नाही, म्हणून मी ह्या पूर्वीच्या पद्धतीने जसे बनवायचे ना तसेच दिवे बनवत आहे. आणि हे बघा, हा जो आता शेवटचा दिवा आहे ना, तो ट्रेंडिंग दिवा बनवणार आहोत. तर कोणी हा दिवा बनवला आजच्या दिवशी नक्की सांगा. पाच दिवे बनवायचे असतात आपल्याला ऑक्शनसाठी. तर मी 5 दिवे बनवलेले आहेत आणि उरलेलं जे पीठ आहे ना, तर त्याचा एक दिवा बनवणार, जे दाराच्या बाहेर लावण्यासाठी मी बनवणार आहे. बघा, छान असा दिवा बनला आहे की नाही ते सांगा. असे 5 दिवे मी बनवून घेतलेले आहेत. आता शेवटचा दिवा जो आहे, तर तो दाराच्या समोर लावायचा आहे. आणि ही सगळी घासून घेतलेली माझी जितकी दिवे आहेत ना, तर ती घासून घेतली होती आणि त्यासाठी छोटीशी वस्त्रमाळ केली आहे. बघा, गहू मणी जसे असतात ना, तर त्या टाईपमध्ये मला बनवायची होती आणि त्याला छान हळद कुंकू लावून घेतलेला आहे. आणि समईला ही वस्त्रमाळ अशा पद्धतीने लावून द्यायची आणि दिसायला पण एकदम छान दिसतं हे असं. अशा पद्धतीनं 2 वस्त्रमाळी मी 2 पंक्तीला बनवल्या आहेत, जास्त काही बनवलेल्या नाही आहेत. आणि आज खूप घाई असल्यामुळं ना, मी छोटीशी रांगोळी काढणार आहे, जास्त मोठी रांगोळी काढणार नाही आहे. अशी शॉर्टकट पटकन रांगोळी बनवून घेते, कारण ऑप्शन करून दिव्यांनी ओवाळायचं पण आहे. तर ही अशी पूजा झालेली आहे. आता संध्याकाळची भाजी बनवायची आहे, भाजी चपाती बनवायची आहे, तर मग भाजीपाला आणलेला होता. मग त्यातली मी भेंडी आणि आलू भेंडी भाजी करणार आहे. तर कोण आलूची आणि भेंडीची भाजी बनवतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं ना हे सगळा भाजीपाला मी काढून घेतलेला आहे आणि नंतर मी तो साफ करणार. पण अगोदर मला स्वयंपाक बनवायचा होता. मस्त ही जी रेसिपी आहे ना, तर याची मी शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेल रेसिपी टाकेन. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की चेकआउट करा. अशा पद्धतीने छान भेंडीची भाजी बनलेली आहे. ही भाजी खूपच टेस्टी लागते. आणि बघा, चपात्या करणं चालू आहे. छान चपात्या करून घ्यायचं आहे. आणि मला ना शेंगा भाजायच्या आहेत. आता सध्या मार्केटमध्ये भुईमुगाच्या शेंगा खूप येत आहेत, त्याच्यामुळं चपाती, भाजी आणि भुईमुगाच्या शेंगा असं आजचं जेवण असणार आहे संध्याकाळचं. तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.